नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सुगंधी अंगण अभियान राबवण्यात येत आहे. वाशीगाव येथून सुगंधी अंगण अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छ अंगण नाही तर सुगंधित शहर बनवण्यासाठीचा संकल्प यावेळी ठेवण्यात आला. नवी मुंबईतील गावठाणांमधील घरांसमोरील अंगण स्वच्छ आणि सुंदर बनवणे तसेच त्या अंगणात सुगंध दरवळावा यासाठी सुगंधित फुलं झाडं लागवड करण्यात आलेली आहे. वाशी गावात राबवण्यात आलेला हा प्रकल्प संपूर्ण नवी मुंबई शहरात राबवण्यात येणार असून आता नवी मुंबई शहर केवळ स्वच्छ नाही तर सुगंधित देखील होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, माजी आपले लाडके उपमहापौर दशरथजी भगत साहेब, वाशी गावातले स्थानिक नगरसेवक निशांत भगतजी, प्रीती भगत मॅडम यांच्या विचारातून संकल्पनेतून स्वच्छ अंगण अभियान, सुगंधी माझे अंगण हा अभियान त्याची सुरुवात आज होत आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेलं मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह गेला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाहीये. पण ती आपल्याला मिळवायची आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे. तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची. म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आणि ह्याच्यात सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकसहभाग. कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांचा सहभाग नसेल तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि संपूर्ण परिसर आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई सुंदर आणि सुगंधित करायची आहे तर लोकांचा सहभाग, जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. इथं सागरजी नाईक साहेब असतील किंवा निशांत भगतजी यांनी इंदोर शहराचं उदाहरण दिलं की भारतात आपल्या एक नंबरचं शहर म्हणून इंदोरचं नाव घेतलं जातं. कारण तिकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपलं शहर जर नामांकनामध्ये पहिलं आहे आणि सुंदर आहे तर ते इतर कोणीही जर खराब करण्याचा किंवा तिथं कचरा करण्याचा किंवा दुर्गंधी करण्याचा प्रयत्न केला तर ती तिकडची लोक स्वतःहून ते थांबवतात आणि स्वतः ते स्वच्छतेवर परिपूर्ण लक्ष देतात. असं जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. आणि नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये आणि त्यापुढे जाण्यासाठी जनसहभागाचा आणि लोकसहभागाचा जो एक मार्ग आदरणीय आपल्या उपमहापौरांनी गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे तो खरंच स्तुतियोग्य आहे. माझे ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. 27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे. आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर. आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची, याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल. आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे. जनसहभाग, लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या अभियानाचा आत्मा आहे. आणि नवी मुंबईमध्ये संपूर्ण नवी मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे.
सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे, असं या ठिकाणी आम्ही जातो. सकाळी आपण उठल्याबरोबर आपल्याला जेव्हा असं अंगणामध्ये पवित्राच्या फुलांचा असा सड्याचा वास येतो आणि गुलाबाच्या फुलाचा सुगंध येतो, किती छान वाटतं, प्रसन्न वाटतं ना. खरंच मला हे म्हणजे ही जी संकल्पना आहे की सुगंधी अंगण ही खूप आवडलेली आहे. आणि मी ठरवलंय की स्वतः माझ्या घरामध्ये मी बाल्कनीमध्ये आणि दारामध्ये ना अशी दोन तीन फुलांची झाडं, मोगऱ्याची झाडं आणि जाईजुईची झाडे लावीन आणि माझं घर स्वतःच खूप सुगंधित करायचा मी प्रयत्न करीन. म्हणजे ठेवणारच ही मी माझ्या मनाशी ठरवलंय. वाशीगावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशीगावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी. आणि मी ॲज अ वाशीगावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये, त्या दृष्टीने आम्ही सर्व वाशीगावचे नागरिक प्रयत्न करू. आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल, इव्हन नंबर 1ला कसं काय घेऊन जाता येईल, हे आम्ही वाशीगावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट मिकिता नीरज पाटील, वाशीगावातील स्थानिक रहिवासी आहे. सुंदर अंगण अभियान ही संकल्पना खूप छान सादर केलेली आहे. तसेच परिसरातील कामकाजी व्यवस्थित एकदम पार पाडलेलं आहे. आपण जसं शहराला आपला मानतो तसंच मग त्याचं साफसफाई स्वच्छता का ठेवत नाही. जसे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपली जबाबदारी आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जसं कोर्टात जाताना येताना सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं. तसेच नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी. एवढेच मी माझे बोलू शब्द